मृत्यूनंतर पहिली रात्र कशी असते? एकदा नक्की बघा, कल्पना करा, एखाद्या व्यक्तीने या जगाचा निरोप घेतल्यानंतर नेमके काय घडत असेल. शरीर शांत पडलेले असते, पण आत्म्याची यात्रा तेथेच संपते का, की त्यानंतर आणखी एका अदृश्य प्रवासाची सुरुवात होते? हा प्रश्न हजारो वर्षांपासून मानवाला पडत आला आहे. विविध धर्मग्रंथांमध्ये मृत्यूनंतरच्या प्रवासाचे वेगवेगळे वर्णन आढळते. त्यापैकी गरुड पुराणामध्ये आत्म्याच्या मृत्यूनंतरच्या प्रवासाचे अत्यंत सविस्तर आणि प्रतिकात्मक वर्णन केलेले आहे. आज आपण त्याच वर्णनातील काही महत्त्वाचे पैलू जाणून घेणार आहोत. ही माहिती धार्मिक श्रद्धा आणि पुराणांमध्ये वर्णन केलेल्या कथनांवर आधारित आहे. त्यामुळे हा विषय श्रद्धेच्या दृष्टीने समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला, आता या गूढ प्रवासाबद्दल जाणून घेऊया. मित्रांनो, सनातन परंपरेत असे मानले जाते की मृत्यू हा शेवट नसून एका नव्या प्रवासाची सुरुवात असते. शरीर नश्वर आहे, परंतु आत्मा शाश्वत आहे, अशी श्रद्धा अनेक ग्रंथांमध्ये व्यक्त केली गेली आहे. गरुड पुराणामध्ये भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवादातून मृत्यूनंतर आत्म्याला कोणत्या अवस्थांमधून जावे लागते याचे वर्णन केलेले आहे. या वर्णनाचा उद्देश केवळ मृत्यूनंतर काय होते हे सांगणे नसून जिवंत असताना सदाचार, सत्कर्म आणि धर्माचरणाचे महत्त्व समजावून देणे हा देखील आहे. गरुड पुराणातील कथनानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचे प्राण शरीरातून निघून जातात, तेव्हा आत्मा काही काळ आपल्या शरीराच्या आणि घराच्या परिसरात असल्याचा अनुभव घेतो, असे वर्णन केले आहे. या काळात तो आपल्या आयुष्यातील अनेक घटना जणू पुन्हा एकदा पाहत असल्याचे सांगितले जाते. त्याने केलेली चांगली कर्मे, चुकीचे निर्णय, इतरांना दिलेला आनंद किंवा दुःख, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि नाती यांची आठवण त्याच्या चेतनेसमोर उभी राहते, असे पुराणात वर्णन आहे. हे वर्णन प्रतिकात्मक मानले जाते आणि प्रत्येक कर्माचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सांगितले गेले आहे. धार्मिक कथनानुसार आत्मा शरीरापासून वेगळा झाल्यानंतर त्याला एक वेगळाच अनुभव येतो. तो आपल्या प्रियजनांना पाहू शकतो, पण त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही, असे वर्णन केले जाते. घरातील लोक दुःख व्यक्त करत असतात, नातेवाईक एकत्र आलेले असतात, परंतु आत्मा केवळ साक्षीदार असतो. या कथनातून असा संदेश दिला जातो की जीवनात असताना प्रेम, आपुलकी आणि सद्भावना व्यक्त करणे महत्त्वाचे आहे, कारण योग्य वेळ निघून गेल्यानंतर पश्चात्तापाचा उपयोग राहत नाही. गरुड पुराणात पुढे यमदूतांचा उल्लेख येतो. धार्मिक श्रद्धेनुसार आत्म्याच्या पुढील प्रवासासाठी त्यांना मार्गदर्शन करणारे दूत येतात, असे वर्णन आहे. ज्यांनी आयुष्यभर सदाचाराने जीवन जगले, सत्याचा मार्ग स्वीकारला आणि इतरांना मदत केली, त्यांच्यासाठी हा प्रवास तुलनेने शांत असल्याचे सांगितले जाते. तर ज्यांनी सत्य, अन्याय, हिंसा, फसवणूक किंवा दुष्कर्मे केली, त्यांच्यासाठी हा प्रवास कठीण असल्याचे पुराणातील प्रतिकात्मक वर्णन सूचित करते. या कथनांचा उद्देश लोकांना नैतिक जीवन जगण्याची प्रेरणा देणे हा आहे. पुढील टप्प्यात आत्म्याला एका वेगळ्या मार्गावरून प्रवास करावा लागतो, असे गरुड पुराणात वर्णन आहे. हा मार्ग काही ठिकाणी अंधारमय, काही ठिकाणी कठीण आणि काही ठिकाणी शांत व प्रकाशमय असल्याचे सांगितले जाते. हा मार्ग प्रत्यक्ष भौतिक नसून व्यक्तीच्या कर्मांचे प्रतिकात्मक चित्रण आहे, असे अनेक अभ्यासक मानतात. ज्यांच्या जीवनात करुणा, दान, सत्य आणि धर्म यांना स्थान होते, त्यांच्यासाठी हा प्रवास अधिक सहज असल्याचे धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन केलेले आहे. गरुड पुराणात कर्माला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. व्यक्तीची संपत्ती, पद, प्रतिष्ठा किंवा बाह्य यश यापेक्षा त्याने केलेली कर्मेच त्याच्यासोबत जातात, असा संदेश या ग्रंथात वारंवार दिला जातो. म्हणूनच सत्य बोलणे, गरजूंची मदत करणे, आईवडिलांचा आदर करणे
प्राणिमात्रांवर दया करणे आणि प्रामाणिक जीवन जगणे यांना विशेष महत्त्व दिले गेले आहे. धार्मिक परंपरेनुसार मृत्यूनंतरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये कुटुंबियांनी प्रार्थना, मंत्रस्मरण, दीप प्रज्वलित करणे आणि श्रद्धेने स्मरण करणे याला महत्त्व दिले जाते. या कृतींचा उद्देश दिवंगत व्यक्तीबद्दल आदर व्यक्त करणे, कुटुंबाला मानसिक आधार मिळणे आणि धार्मिक परंपरा जपणे हा आहे. विविध प्रदेशांमध्ये या विधींच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, परंतु त्यामागील भावना एकच असते. गरुड पुराणात असेही सांगितले जाते की मनुष्याने आयुष्यभर केलेले प्रत्येक कर्म त्याच्या पुढील प्रवासावर प्रभाव टाकते. त्यामुळे केवळ धार्मिक विधी पुरेसे नसून जिवंत असताना सद्गुणांनी युक्त जीवन जगणे अधिक महत्त्वाचे आहे. दुसऱ्यांचे मन दुखावणे, लोभ आणि अहंकारापासून दूर राहणे, सत्याचा स्वीकार करणे आणि आत्मपरीक्षण करणे हेच खरे धर्माचरण असल्याचा संदेश या ग्रंथातून दिला जातो. अनेक विद्वानांच्या मते गरुड पुराणातील मृत्यूनंतरच्या प्रवासाचे वर्णन शब्दशः स्वीकारण्यापेक्षा त्यामागील नैतिक संदेश समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. या कथा मनुष्याला आपल्या जीवनाचा विचार करण्यास, चुकीच्या सवयी सोडण्यास आणि चांगल्या कर्मांकडे वळण्यास प्रेरित करतात. मृत्यूची आठवण ही भीती निर्माण करण्यासाठी नसून प्रत्येक दिवस अर्थपूर्ण आणि सदाचाराने जगण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी आहे, असा या ग्रंथाचा व्यापक संदेश मानला जातो. मित्रांनो, जीवन कितीही मोठे असले तरी ते एका दिवसात संपुष्टात येऊ शकते. पण त्या आयुष्याची खरी किंमत आपण किती वर्षे जगलो यामध्ये नसून त्या काळात आपण किती चांगुलपणा केला, किती लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आणला आणि किती प्रामाणिकपणे आपली कर्तव्ये पार पाडली यामध्ये आहे. गरुड पुराणातील कथने आपल्याला याच गोष्टीची आठवण करून देतात. म्हणूनच आपल्या आयुष्यात राग, मत्सर, द्वेष आणि अहंकार यांना कमी करून प्रेम, क्षमा, दया आणि सेवा यांना स्थान देण्याचा प्रयत्न करावा. आपल्या पालकांचा आदर करावा, गरजूंना मदत करावी, सत्याचा मार्ग स्वीकारावा आणि कोणाच्याही हक्कावर अन्याय करू नये. कारण धर्मग्रंथांनुसार मनुष्याच्या प्रत्येक कृतीचा परिणाम त्याच्या जीवनावर आणि पुढील प्रवासावर होतो, अशी श्रद्धा व्यक्त केली जाते. या माहितीचा उद्देश भीती निर्माण करणे नसून गरुड पुराणामध्ये वर्णन केलेल्या श्रद्धा आणि त्यातून मिळणारा नैतिक संदेश समजून घेणे हा आहे. विविध व्यक्तींच्या धार्मिक श्रद्धा आणि विश्वास वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे या विषयाकडे परस्पर आदर आणि समजुतीने पाहणे आवश्यक आहे. जर या कथनांमधून आपण आपल्या जीवनात चांगली कर्मे करण्याची प्रेरणा घेतली तर हाच या ज्ञानाचा खरा उपयोग ठरेल.